तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे प्रश्न जी.के प्रश्न या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण या सुपर क्लासमध्ये कुठेच बोर नाही होणार, कारण जे प्रश्न या सुपर क्लासमध्ये आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे या सुपर क्लासला एक लाईक लगेच करून घ्या। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, इटली या देशाने भारतातील कोणत्या राज्यामध्ये मेगा फूड पार्क हा उभारलेला आहे? इटली या देशाने कोणत्या राज्यामध्ये मेगा फूड पार्क उभारला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। इटली या देशाने भारतातील गुजरात या राज्यामध्ये मेगा फूड पार्क हा उभारलेला आहे। पुढचा प्रश्न, इटली या देशाने गुजरातमधील कोणत्या ठिकाणी मेगा फूड पार्क उभारलेला आहे? इटली या देशाने गुजरातमधील कोणत्या ठिकाणी मेगा फूड पार्क उभारलेला आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील, मेहसाणा या ठिकाणी। इटली या देशाने गुजरातमधील मेहसाणा या ठिकाणी मेगा फूड पार्क हा उभारलेला आहे। पुढचा प्रश्न, मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, महाराष्ट्र राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स ही मोहीम 1 सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्लॅक फंगल या रोगाला महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ब्लॅक फंगल या रोगाला महामारी घोषित करणारे पहिले राज्य भारतातील कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ब्लॅक फंगल या रोगाला राजस्थान या राज्याने महामारी 1 घोषित केलेली आहे। पुढचा प्रश्न, मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हटले जात असते? मुंबईचा सिंह असे कोणत्या व्यक्तीला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोणती व्यक्ती बनली होती? राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोणती व्यक्ती बनली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ॲनी बेझंट ही जी महिला आहे ती राष्ट्रीय काँग्रेसची पहिली अध्यक्ष एक महिला बनलेली होती। पुढचा प्रश्न, भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणाला म्हटले जात असते? भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणाला म्हटले जाते किंवा संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, स्वामी विवेकानंद यांना भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, सार्वजनिक काका या नावाने कोणाला ओळखले जात असते? सार्वजनिक काका या नावाने कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे। एक प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे आणि याचे पर्याय सर्व पाहून घ्या। या ठिकाणी मी दाखवत आहे, आपण या ठिकाणी पर्याय पाहून घ्या आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर काही हुशार विद्यार्थ्यांनी नक्कीच दिलेले असते। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10% आरक्षण देणारी भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, भारतातील गुजरात हे राज्य आर्थिक मागास प्रवर्गास 10% आरक्षण देणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, IPLच्या इतिहासामध्ये सलग 2 शतके मारणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे? IPLच्या इतिहासामध्ये सलग 2 शतके मारणारा कोणता खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, शिखर धवन हा जो खेळाडू आहे तो IPLच्या शतकामध्ये किंवा इतिहासामध्ये सलग 2 शतके मारणारा एकमेव खेळाडू बनलेला आहे। पुढचा प्रश्न, देशातील पहिला टायर पार्क भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे? देशातील पहिला टायर पार्क भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये देशातील पहिला टायर पार्क हा स्थापन करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, मी अन्नपूर्णा हा उपक्रम देशातील कोणत्या राज्याने सुरू केला आहे? मी अन्नपूर्णा हा उपक्रम देशातील कोणत्या राज्याने सुरू केला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, मी अन्नपूर्णा हा जो उपक्रम आहे तो देशातील महाराष्ट्र या राज्याने एक सुरू केलेला आहे।
पुढचा प्रश्न, मी अन्नपूर्णा हा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उपक्रम कशाच्या कल्याणासाठी आहे? मी अन्नपूर्णा हा उपक्रम सुरू केलेला महाराष्ट्र शासनाने कोणासाठी किंवा कोणाच्या कल्याणासाठी सुरू केला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मी अन्नपूर्णा हा जो उपक्रम आहे तो शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेला एक उपक्रम बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कमळ हे जे फूल आहे ते भारताचे एक राष्ट्रीय फूल बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे सौर वृक्ष कोठे विकसित करण्यात आले आहे? जगातील सर्वात मोठे सौर वृक्ष कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील सर्वात मोठे सौर वृक्ष दुर्गापूर या ठिकाणी विकसित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे? नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे रामसर क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे रामसर एक क्षेत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावण्यात आली होती? भारतातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस जी आहे ते मुंबई ते ठाणे या 2 ठिकाणादरम्यान धावण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा परकीय चलन साठा धारक देश बनलेला आहे? भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा परकीय चलन साठा धारक देश बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. भारत देश जगातील या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा परकीय चलन साठा धारक करणारा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन नमस्ते हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन नमस्ते हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ऑपरेशन नमस्ते हे कोविडशी संबंधित असलेले एक ऑपरेशन बनलेले आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन नमस्ते ही कोविडशी सामना करण्यासाठी मोहीम कोणी सुरू केलेली आहे? ऑपरेशन नमस्ते ही कोविडशी सामना करण्यासाठी मोहीम कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. भारतीय लष्कर यांनी ऑपरेशन नमस्ते ही कोविडशी सामना करण्यासाठी एक मोहीम सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, 1899 या वर्षी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेली आहे? 1899 या वर्षी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वासुदेव चाफेकर यांना 1899 मध्ये एक फाशी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तांदूळ संशोधन संस्था भारतातील कोणत्या राज्यात आहे? भारतीय तांदूळ संशोधन संस्था भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय तांदूळ संशोधन संस्था ही भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय भात संशोधन संस्था तेलंगणा राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भारतीय भात संशोधन संस्था तेलंगणा राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय भात संशोधन संस्था तेलंगणा राज्यामध्ये राजेंद्र नगर या ठिकाणी स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गुगामेर राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? गुगामेर राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर 1 योग्य राहील. गुगामेर राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे मित्रांनो. ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेचे स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे.
आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तोतलाडोह हे धरण या ठिकाणी कोणत्या नदीकाठी बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तोतलाडोह हे जे धरण आहे ते पेंच नदीकाठी बांधण्यात आलेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे मित्रांनो, भरतीचे बंदर म्हणून कोणत्या बंदराला ओळखले जात असते? भरतीचे बंदर म्हणून कोणत्या बंदराला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कांडला या बंदराला भरतीचे बंदर 1 या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, कृषी निर्यात बंदर म्हणून कोणत्या बंदराला ओळखले जात असते? कृषी निर्यात बंदर म्हणून कोणत्या बंदराला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कृषी निर्यात बंदर म्हणून या ठिकाणी एन्नोर बंदराला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात जास्त तांदूळ आयात करणारा देश कोणता ठरलेला आहे? जगामध्ये सर्वात जास्त तांदूळ आयात करणारा कोणता एक देश ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगामध्ये चीन हा देश सर्वात जास्त तांदूळ आयात करणारा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे? खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तुती या झाडाचा रेशीम उत्पादनासाठी की निर्मितीसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा एक झाड बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी उसावरील केवडा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे उद्भवत असतो? उसावरील केवडा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे उद्भवणारा एक रोग आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. उसावरील केवडा हा जो रोग आहे तो लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवणारा एक रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, एक डोळा ही लागवड खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? एक डोळा ही लागवड खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. एक डोळा ही लागवड ऊस या पिकाशी संबंधित असलेली एक लागवड आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणत्या देशात मोठा भाऊ पंतप्रधान व लहान भाऊ राष्ट्रपती आहे ते सांगायचं आहे? कोणत्या देशामध्ये मोठा भाऊ पंतप्रधान तर लहान भाऊ राष्ट्रपती असतो किंवा आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जगातील श्रीलंका या देशामध्ये मोठा भाऊ पंतप्रधान तर लहान भाऊ राष्ट्रपती हा मानण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, बिल्ट हा सूक्ष्मजंतूपासून होणारा रोग कोणत्या पिकावर पडत असतो? बिल्ट हा सूक्ष्मजंतूपासून होणारा रोग कोणत्या पिकावर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिल्ट हा सूक्ष्मजंतूपासून होणारा जो रोग आहे तो टोमॅटो या पिकावर किंवा फळावर पडणारा एक रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, आर्गट हा बुरशीपासून होणारा रोग कोणत्या पिकावर पडत असतो? आर्गट हा बुरशीपासून होणारा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आर्गट हा बुरशीपासून होणारा जो रोग आहे तो बाजरी या पिकावर पडणारा एक रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकत असतात? उच्च न्यायालयातील न्यायाधीश हे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकत असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश असतात ते आपल्या वयाच्या 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावर राहू शकत असतात. पुढचा प्रश्न, बलवंतराव मेहता समितीने केलेल्या शिफारशीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होता ते सांगायचं आहे? बलवंतराव मेहता समितीने केलेल्या शिफारशीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होता? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सर्व वरीलपैकी सर्वच म्हणजे बलवंतराव मेहता समितीने केलेल्या शिफारशीमध्ये जिल्हा परिषद आणि या ठिकाणी पाहूया जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती या सर्व या ठिकाणी घटकाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारताने राज्यपाल निवड पद्धत कोणत्या देशाच्या संविधानामधून किंवा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? भारताने राज्यपाल निवड पद्धत ही कोणत्या देशाच्या संविधानाकडून किंवा कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारताने राज्यपाल निवडणूक पद्धती कॅनडा या देशाकडून घेण्यात आलेली एक पद्धत बनलेली आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषद अर्थविधेयकाला मंजुरी देण्यास किती दिवसाचा विलंब लावू शकतो ते सांगायचं आहे? विधान परिषद अर्थविधेयकाला मंजुरी देण्यासाठी किती दिवसाचा विलंब लावू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विधान परिषद अर्थविधेयकाला मंजुरी देण्यासाठी 14 दिवसाचा एकूण विलंब हा लावू शकत असतो.
पुढचा प्रश्न, गावाचा नमुना क्रमांक 7 व 12 खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? गावाचा नमुना क्रमांक 7 व 12 खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गावाचा नमुना क्रमांक 7 व 12 हा तलाठी या पदाशी किंवा या व्यक्तीशी संबंधित असलेला एक नमुना बनलेला आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभा सभागृहाच्या सदस्याचा कालावधी एकूण किती वर्षाचा असतो? राज्यसभा सभागृहाच्या सदस्याचा कालावधी एकूण किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यसभा सभागृहाच्या या सदस्याचा जो कालावधी आहे तो एकूण 6 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलेलीच आहे आणि त्यामुळे मला माझी एक रिक्वेस्ट आहे, एक आशा आहे आपणा सर्वांशी की या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.